नमस्कार मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या अशा एका विषयावर बोलणार आहोत, कन्सिस्टन्सी. आपण सर्वजण म्हणतो की मला माइंडसेट नाहीये, मला वेळ नाही किंवा मला मोटिवेशन मिळालं नाही. पण खरं सांगू का, आपलं आयुष्य मोटिवेशननी नाही तर सवयींनी बदलतं. हो, मी पाहिले. कारण मोटिवेशन येतं जातं, पण दररोज काहीतरी नवं करण्याची, 10 मिनिट पॉझिटिव्ह करायची जर सवय असेल आपल्याला, तर पुढच्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षभरात आपला रिझल्ट नक्की बदलतो. अनेक जण म्हणतात आपल्यापैकी, मला काहीतरी करायचंय पण जमत नाही. तुम्हाला जमत नाही म्हणजे तुमच्याकडे गोल आहे, परंतु सिस्टीम नाही. आज आपण सिस्टीम कशी बनवायची, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आणि सायन्सने हे कसं सिद्ध केले हे समजून घेऊयात. त्यात सर्वात पहिले कन्सिस्टन्सी का फेल होते हे पाहूया. कन्सिस्टन्सी फेल होण्याचे सर्वात महत्वाचे म्हणजे 3 मुद्दे आहेत. नंबर 1, आपण खूप मोठं गोल निश्चित करतो, खूप मोठं टास्क घेतो. रोज काहीतरी करायचंय तर मग आज 1 तास अभ्यास करायचा, आज 1-2 तास वर्कआउट करायचं, 2 तास वॉक करायचं. मग हीच बिगेस्ट मिस्टेक असते आपली. यामुळं मेंदूला आणि शरीराला शॉक बसतो. मग दुसऱ्या दिवशी ते म्हणतात आता आज नको, राहू दे, उद्या करूया. त्यानंतर सेकंड आहे, आपण रिझल्ट खूप लवकर अपेक्षित करतो. म्हणजे 5 दिवस आपण एखादं काम केलं की मग लगेच म्हणतो की आता काय बदललंय. शरीराला सवय लागण्यासाठी किमान 45 दिवस तरी लागतील. नंबर 3 आहे, आपण हॅबिटला आयडेंटिटी सोबत जोडत नाही. म्हणजे एखादी गोष्ट करायची आहे तर करायची आहे. जर समजा आपण एखादी टास्क घेतली, फॉर एक्झाम्पल एक्झरसाइज करायची, मी एक्झरसाइज करते, याऐवजी आपण जर म्हटलं की मी माझ्या शरीरासाठी वेळ देते, मी माझ्या स्वतःसाठी वेळ देते किंवा माझ्या शरीराला आकार देते, यामुळं शरीराला ते आवडेल असं होईल. आता सायन्स ऑफ कन्सिस्टन्सी बघू आपण, की कन्सिस्टन्सी मागचं सायन्स काय आहे. सायन्स म्हणतं की आपला मेंदू रिपिटेशननी पॅटर्न तयार करतो. न्यूरोप्लास्टिसिटी म्हणते की आपण एखादी गोष्ट जेवढ्या वेळेस रिपीट करू त्यावेळेस ब्रेन मजबूत अशी आयडेंटिटी, मजबूत अशी सवय तयार करतो, स्मरणात ठेवतो. यामध्ये 3 गोष्टी आहेत. स्टार्ट स्मॉल, छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची. 2 मिनिट्स वॉकिंग, 2 मिनिट रीडिंग, 2 मिनिट प्रॅक्टिसिंग. यामुळं काय होईल, शरीराला आणि मनाला वाटेल की इझी आहे, लवकर झालं, आणि मग रेजिस्टन्स कमी होतो. शरीर मन प्रतिकार कमी करतं. यामध्ये एक छोटंसं उदाहरण बघू आपण. एका घरामध्ये कुत्रा पाळलेला असतो. मग तिथं नवीन मांजर पाळण्यासाठी आणली. आता त्या कुत्र्याला मांजर आवडेल का बरं? नवीनच काहीतरी आणलंय, आता तो इन्सेक्युअर होणार ना. मला जे भेटत होतं ते हिला भेटणार आहे आता. मग नकोसं वाटेल, तो तिला पळवून लावायच्या मागे लागेल. त्या दोघांचं जमणार नाही. परंतु ती मांजर जर शेजारची असेल आणि घरामध्ये ये जा करत असेल कधी मधी, तर त्याला तिची सवय लागेल आणि मग त्याला ती हवीशी वाटेल की येऊ द्या असं वाटेल, चांगलं आहे. त्याच प्रकारे आपण ज्या सवयी लावतो, नवीन सवयी अडॅप्ट करताना आपल्याला हळूहळू त्या सवयी अडॅप्ट कराव्या लागतील. कारण ज्या जुन्या सवयी आहेत त्यांना नवीन सवयी पचणार नाहीत ना. त्या म्हणतील हे नवीन काहीतरी आहे आणि हे नकोय. म्हणून सुरुवात करताना छोट्या गोष्टींनी, स्टार्ट स्मॉल. नेक्स्ट स्टेप आहे सेकंड, यामध्ये टाइम. जो आपण आज जी सवय घेतलेली आहे आपण, तीच टास्क आपण उद्या त्याच वेळेला करायची. पुढच्या 7 दिवसांमध्ये बॉडी क्लॉक तो टाइम टेबल सेट करेल. आणि नंबर 3 आहे क्यू ऍक्शन रिवॉर्ड.
मीन्स एखादं काम घ्यायचं, सपोज सकाळी 10 मिनिट लवकर उठायचंय, मग 10 मिनिट शांत बसणे, ॲक्शन त्यामुळे 10 मिनिट जर्नलिंग आणि रिवॉर्ड असेल काम माइंड. आता यामध्ये पार्ट 3 आहे कन्सिस्टन्सी हाऊ टू. इट मीन्स प्रॅक्टिकल स्टेप. आपण कन्सिस्टन्सी कशी पाळायची याच्यासाठी 5 स्टेप्स आहेत. नंबर 1 आहे, यातली फर्स्ट स्टेप म्हणजे स्टार्ट फ्रॉम स्मॉल. छोटं गोल निश्चित करा, छोटी सवय अडॅप्ट करा. मला एक्सरसाइज करायची आहे, मला वर्कआउट करायचं आहे, मला एक अभ्यास करायचा आहे. छोटी सवय अडॅप्ट करा. नंबर 2 सेकंड स्टेप आहे यामध्ये 10 मिनिट रूल करा. जी सवय आज घेतलेली आहे तिला उद्या परत 10 मिनिट करा. रिपीट करत राहा. नंबर 3 आहे फ्रिक्शन कमी करा. म्हणजे सपोज सकाळी वर्कआउट करायचे तर रात्रीच आपण वर्कआउटचे क्लोथ काढून ठेवायचे. स्वयंपाक करायचा तर भाजी अगोदरच निवडून ठेवायची. अभ्यास करायचा तर नोट्स अगोदरच तयार ठेवायच्या. यामुळं हॅबिट तयार होते आणि रेजिस्टन्स कमी होतो. नंबर 4 आहे छोटे यश साजरे करा. आपण एखादी टास्क कंप्लीट केली की स्वतःला एक रिवॉर्ड द्या. यामुळं बॉडी डोपामाइन सिक्रीट करते आणि एक आनंददायी वातावरण आपल्या आत तयार होतं. नंबर 5 आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे की यामध्ये अडचणी येणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण जी टास्क हातात घेतलेली आहे ती कंप्लीट करण्यासाठी त्या मार्गावर आपल्याला अडथळे येणारच आहेत, परंतु तिथं थांबल्यानंतर आपल्याला पुन्हा सुरुवात करायची आहे. जर आपण सकाळी लवकर उठायची सवय लावली आणि आज आपल्याला जमलं नाही तर उद्या पुन्हा सुरुवात करा. माइंडसेट शिफ्ट कसा होतो, पार्ट 4 आपला आहे माइंडसेट शिफ्ट. कन्सिस्टन्सी म्हणजे खूप कठीण काम आहे असं नाही, किंवा खूप कठीण काहीतरी करायचंय असं नाही, तर हलकं फुलकं काम किंवा एखादं छोटीशी टास्क पण सुरू ठेवायची, सातत्यानं ते काम करत राहायचंय. जास्तीत जास्त लोक फेल्युअर नाही आहेत. ते काय करतात, ते काम सुरू करतात आणि मध्येच थांबतात, म्हणून ते अनसक्सेसफुल राहतात. स्मॉल स्टेप बिग रिझल्ट यावर विश्वास ठेवा. मग आज स्वतःलाच एक प्रॉमिस द्या की मी रोज 1% वाढणार आहे. परफेक्ट बनायच्या नादी लागू नका. काहीतरी सुरू करा आणि सुरूच ठेवा. आजची बुधवारची शिकवण इथेच संपते. पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी नव्या माइंडसेटनुसार. तोपर्यंत कन्सिस्टन्सी पाळा आणि स्वतःचं आयुष्य बदलताना स्वतःच पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर जरूर करा.